मैत्री हा माणसाच्या आयुष्यातील अत्यंत हळवा कोपरा. प्रेमात, भावा बहिणीच्या नात्यात किंवा कोणत्याही नात्यात आपण जितकं व्यक्त होऊ शकत नाही तितकं मैत्रीच्या नात्यात व्यक्त होतो. मित्र हा प्रत्येकाच्या सुखदुःखाचा सोबती असतो. क्षेत्र कोणतंही असो, मैत्री ही असतेच. यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना आणि दुःखाच्या खाईत असताना अशा दोन्ही प्रसंगात ज्याची सर्वात आधी आठवण येते तो म्हणजे मित्र. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा असं म्हणतात. ते काही उगाचच नाही म्हणत. क्रिकेट, सिनेमा, राजकारण, समाजकारण अशा प्रत्येक क्षेत्रांमध्ये अनेकांच्या मैत्रीचे किस्से नेहमीच चर्चेचा विषय ठरलेले असतात. अत्यंत संघर्षाच्या परिस्थितीतून यशाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत या मित्रांनी एकमेकांना दिलेली साथ हा स्वतंत्र ग्रंथाचा विषय. महाराष्ट्राच्या राजकारणातील आजच्या मिनिटाचे सर्वोच्च आणि सर्वात अनुभवी नेते म्हणजे शरद पवार. काटेवाडी या बारामती तालुक्यातील छोट्याशा गावातून त्यांनी आपलं राजकारण सुरू केलं. तरुण वयापासून त्यांना अनेकांनी साथ दिली, पण मैत्री जी गाजली ती म्हणजे शरद पवार आणि साताऱ्याचे माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची. आज दोघेही वयाची 85 वर्ष पूर्ण केलेले बुजुर्ग आहेत, पण त्यांच्या मैत्रीतला ताजेपणा आजही कायम आहे. 2019च्या निवडणुकीत त्याचं विशेष प्रत्यंतर आलं. भाजपकडून लढण्यासाठी उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि पोटनिवडणूक लागली. तेव्हा शरद पवार यांच्या एका हाकेसरशी श्रीनिवास पाटील उतार वयात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि जिंकूनही आले. अजित पवार आणि त्यांच्या 40 आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडली, पण श्रीनिवास पाटील शरद पवार यांच्या सोबत राहिले. 2024च्या लोकसभा निवडणुकीतही श्रीनिवास पाटील हीच शरद पवार यांची पसंती होती. मात्र प्रकृती अस्वास्थ्याचे कारण श्रीनिवास पाटील यांनी आपल्या मित्राला सांगितलं आणि पवारांनी दुसरा उमेदवार दिला, सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव. धावांचे अनेक विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. एक काळ असा होता की सचिन बाद झाला की लोक सामना बघणं सोडून द्यायचे. जगभरातील क्रिकेटपटूंचा आदर्श म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिनने क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासून त्याचा जवळचा मित्र म्हणजे डावखुरा शैलीदार फलंदाज विनोद कांबळी. दोघांनी रमाकांत आचरेकर यांच्याकडे क्रिकेटचे धडे गिरवले. दोघांनी रणजी क्रिकेटमध्ये सर्वोच्च भागीदारीचा विक्रम केला आणि दोघेही जवळपास एकत्रच भारतीय संघात दाखल झाले. दोघांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारकीर्द गाजवली. दोघांच्याही मैत्रीचे किस्से मुंबईच्या क्रिकेट जगतात आजही लोकप्रिय आहेत. पुढे सचिन तेंडुलकर सातत्याच्या जोरावर पुढे गेला आणि बेशिस्त आणि मनमौजी वर्तणुकीमुळे विनोद कांबळी मागे पडला, पण दोघांच्याही मनात मैत्रीचा हळवा कोपरा आजही कायम आहे. मराठी चित्रपट सृष्टीचा अनभिषिक्त सम्राट म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, म्हणजेच सामान्य मराठी रसिकांचा लाडका लक्षा. लक्षाने मराठी रसिकांना मनमुराद हसवलं आणि रडवलं सुद्धा. अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे आणि दिग्दर्शक अभिनेता महेश कोठारे यांची मैत्री आजही मराठी चित्रपट सृष्टीत चर्चिली जाते. महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना घेऊन अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. थरथराट, धूमधडाका, धडाकेबाज, झपाटलेला असे सुपरहिट चित्रपट महेश आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीने गाजवले. या प्रत्येक चित्रपटात महेश आणि लक्षा हे एकमेकांचे मित्रच दाखवण्यात आले. दुर्दैवाने लक्ष्मीकांत बेर्डे यांचं अकाली निधन झालं, पण लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण झाली की आजही महेश कोठारे यांचे डोळे पाणावतात. मराठी चित्रपट सृष्टीतील ही मैत्री खूप लोकप्रिय आहे.